सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। नमस्कार मित्रांनो, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण अशा आजाराबद्दल बोलणार आहोत की तो आजार खूप दुर्मिळ आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 1200 ते 1300 रुग्ण आढळले। हा मोठा गंभीर प्रश्न आहे। अशाच विषयावर आज आपण थॅलेसेमिया सोसायटीचे आणि थॅलेसेमिया रुग्णाचे पालक म्हणून अनिल दिवेकर साहेब यांच्याशी बोलणार आहोत। त्यांच्याशी जाणून घेऊया की थॅलेसेमिया रुग्णांना कोणकोणते अडथळे येतात आणि ते गेल्या 10 वर्षापासून थॅलेसेमिया सोसायटी सांभाळत आहेत। त्यांनी खूप जवळून बघितलेले थॅलेसेमिया रुग्णाबद्दल त्यांच्याशीच जाणून घेऊया आपण थॅलेसेमिया आजार काय आहे आणि त्या आजाराला कसे ते सामोरे जातात, त्यांचा परिवार कसा सामोरे जातो, ग्रामीण भागामध्ये रुग्णांना काय काय त्रास होतो, त्यांची काय हालापेष्टा होतात यावर त्यांच्याशी जाणून घ्या। देवेकर साहेब, तुमचं नमस्कार, स्वागत आहे आरोग्य जागृतीमध्ये। देवेकर साहेब, मला एवढं सांगा की थॅलेसेमिया आजार हा किती भयानक आहे याबद्दल आपण तर सविस्तर बोलणारच आहोत, पण थॅलेसेमिया आजाराच्या रुग्णांना काय त्रास जास्त होतो? थॅलेसेमिया तसं बघितलं तर हा सगळ्यात पहिले अनुवंशिक आजार आहे। आई वडिलांकडनं आपल्या येणाऱ्या बाळांना होत असतं। त्याच्यामध्ये असं असतं की दोन्ही थॅलेसेमिया पालक जे आहे, जर मायनर असेल, वाहक असेल, तर त्यांच्या मुलांना हा थॅलेसेमिया आजार होतो। याच्यामध्ये असं आहे की आता थॅलेसेमिया मायनर म्हणजे जोपर्यंत आपण टेस्ट करत नाही तोपर्यंत कळत नाही की थॅलेसेमिया मायनर आहे का नाही। जसं आता उदाहरण जर घेतलं हे झालं तर माझं स्वतःच, मी थॅलेसेमिया मायनर आहे, माझी मिसेस पण थॅलेसेमिया मायनर आहे। पण हे आम्हाला केव्हा कळालं? ज्यावेळेस आमचा दुसरा मुलगा जन्माला आला, त्याला त्रास व्हायला लागला। आम्ही पर्टिक्युलरली एका पिडियाट्रिक डॉक्टरांकडे गेलो, त्याला ऍडमिट केलं, त्याचं ब्लड कमी झालं असं आम्हाला कळलं। मग कमी का झालं हे ज्यावेळेस शोधलं, चाचण्या केल्या, त्यावेळेस कळलं की तो थॅलेसेमिया मेजर आहे। मग ते कन्फर्म करण्यासाठी डॉक्टरांनी आमच्या दोघांचंही रक्त चेक केलं, त्यावेळेस कळलं की आम्ही मायनर आहोत। पहिला मुलगा माझा नॉर्मल, त्याला कुठला त्रास नाही, त्याच्या डिलिव्हरीच्या वेळेस पण आईला त्रास नाही, कुठल्याच प्रकारचा काही त्रास नाही। त्यावेळेस आम्हाला कळलं, दुसऱ्या मुलाच्या डिलिव्हरी झाल्यानंतर आम्हाला कळलं की आम्ही थॅलेसेमिया मायनर आहोत, वाहक आहोत। जसं ते म्हटले थॅलेसेमिया वाहक आहात, यामध्ये रुग्णामध्ये काय सिम्पटम्स तुम्हाला जाणवले आणि काय त्रास होतो मुलाला? हा जे मुलं थॅलेसेमिया मुलं जन्माला येतात त्यावेळेस 3 ते 6 महिन्यामध्येच त्यांना तो कळतो की थॅलेसेमिया मेजर आहे। त्यावेळेस लहान मुलं बाळ जे आहे ते दूध पित नाही, किरकिर करते, अंगावरती सूज येते, पण आपल्याला वाटतं सूज आली म्हणजे ते बाळसा। ज्यावेळेस पर्टिक्युलर व्यवस्थित डॉक्टर पिडियाट्रिककडे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस कळतं की त्याला ते रक्त त्याचं कमी झालेलं आहे। मग काही डॉक्टर असतात की ज्याला थोडंसं ट्रीटमेंट वरच्यावर ट्रीटमेंट करून घेतात, सलाईन वगैरे लावतात आणि घरी पाठवतात, पण तरी ते थांबलं नसलं। पण ज्यावेळेस त्याचं HB इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट केल्या जाते डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर, त्यावेळेस कळतं की त्याचं हिमोग्लोबिन ड्रॉप झालेलं आहे। आणि हिमोग्लोबिन का ड्रॉप झालं त्यासाठी मग ते वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातात। त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे थॅलेसेमिया टेस्ट करण्याचं टेस्ट जी आहे HB इलेक्ट्रोफोरेसिस, ज्यावेळेस ती केल्या जाते त्यावेळेस कळतं की हा थॅलेसेमिया मेजर आहे। खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे। मला सांगा की आज रुग्णाला, जे थॅलेसेमिया रुग्णाला ब्लड वेळेवर द्यावं लागतं, जर नाही मिळालं तर काय होऊ शकतं आणि काय त्रास होतो? ब्लड वेळेवर द्यायचं म्हणजे असं असतं की जसं सामान्य आपण व्यक्ती जो आहे त्याचं हिमोग्लोबिन 10 ते 12 असलं म्हणजे तो सुदृढ असतो। 9च्या खाली जायला लागलं म्हणजे त्याला बाकीचं इन्फेक्शन होतं आणि त्याचं कमजोरी वाढते, दिवसभरामध्ये त्याला असं फ्रेशनेस वाटत नाही आणि त्याला त्रास होतो, थकवा जाणवतो। तसंच ह्या मुलांचं काही टाइम पिरियड ठरलेला असतो की त्यांचं हिमोग्लोबिन हे 9च्या खाली उतरू द्यायचं नाही। जर ते 9च्या खाली उतरलं तर जसे कुपोषित मुलं असतात आदिवासी भागांमध्ये, त्यांचं पोषण पालन झालेलं नसतं, त्या पद्धतीने ह्या मुलांची वाढ होते आणि वाढ कोणते यांची, जर यांचं हिमोग्लोबिन आपण मेंटेन नाही केलं तर
जसं जसं आपण जेवढं उशीर करू तेवढं त्यांना त्रास होणार आणि कालांतराने सुद्धा त्याचा त्रास जास्तच रेग्युलर जर आपण त्यांचं हिमोग्लोबिन कमी जर ठेवलं तर त्यांची नॉर्मल मुलांसारखी वाढ होत नाही. त्यांचे हातपाय बारीक होतात आणि पोट मोठं होतं, डोळे बाहेर येतात, नाक चपट होतं आणि पूर्ण एकदम म्हणजे ते नेपाळी जशी व्यक्ती असतो तसं ते दिसायला लागतं मित्रांसारखे. त्यासाठी ते मेंटेन करणं गरजेचं असतं. नाही, आता तुम्ही शहरी भागात आहे आणि एक रुग्णाचे पालक आहात, तुम्हाला कसं त्रास होतोय तुम्हालाच माहिती आहे, तुम्ही कसं मेंटेन करतात. पण ग्रामीण भागात जेव्हा रुग्ण येतो, रुग्णाचे नातेवाईक त्यांचे आई वडील असतात, त्यांना काय त्रास होतो? सगळ्यात पहिले तर त्यांचं हॉस्पिटलमध्ये फार जास्त हेळसाळ होते. ते प्रायव्हेट मध्ये जाऊ शकत नाही, जातात ते गव्हर्नमेंटमध्ये. गव्हर्नमेंटमध्येच ऑलरेडी इतके पेशंट झालेले असतात की त्यांच्याकडे पर्टिक्युलरली लक्ष द्यायला कोणाला वेळ नसतो. आणि गव्हर्नमेंटमध्ये आजही असं चालतंय की ज्याची ओळख आहे, थोडंसं बोलू शकतो, त्याला बेनिफिट मिळतं. आणि ग्रामीण भागातलं तेवढं बोलू शकत नाही, कोणाची ओळख नसते, त्यांना खूप जास्त त्रास होतो. त्यासाठी आम्ही काय केलेलं आहे की आमचं डे केअर सेंटर, जिथं समजा बरेच डॉक्टर, हेमॅटॉलॉजी डॉक्टर जे आहेत, त्यांच्याकडे नवीन पेशंट एकदा आढळला, डायग्नोज झाला की पुढच्या काउन्सिलिंगसाठी ते आमच्याकडे पाठवतात. मग आमच्याकडे आल्यानंतर ते थॅलेसिमिया झाला कसा, पुढे त्याची काळजी काय घ्यायची, जर शहरातल्या जवळपासचा असेल तर त्यांनी ब्लड कुठं घ्यावं, किती दिवसाला घ्यावं, त्याच्या इन फ्युचरमध्ये त्याला काय गोळ्या घ्यावं, हे म्हणजे थॅलेसिमियाची पर्टिक्युलरली जी ट्रीटमेंट आहे ती त्यांना सजेस्ट केल्या जाते. मग ती कमीत कमी खर्चामध्ये आणि कमी त्रासामध्ये कुठं अवेलेबल होते, आमच्याचकडे घेऊ शकतो का, बाकी सिव्हिलमध्ये घेऊ शकतो का, दुसरं कुठे घेऊ शकतो, हे सगळं मार्गदर्शन त्यांना आमच्याकडे. तुम्ही जे थॅलेसिमिया सोसायटी चालवतात गेले 10 वर्षापासून, रुग्णाचे नातेवाईक जसं आई वडील असतात, यांना येणारा अडथळे सांगितलेला आहे, परंतु आज तुम्हाला त्याकरता काय मदत लागेल आणि काय तुमची अपेक्षा असते शासनाकडून? आता मी 10 वर्षापासून याच्यासाठी काम करतो. आम्ही बघितलेलं आहे की गव्हर्नमेंट शासनाकडनं याच्यासाठी काहीच मदत, याच्यावरती विलास म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट एकच आहे, तर त्याला लागतात कमीत कमी 7 ते 28-30 लाखापर्यंत खर्च येतो. पण गव्हर्नमेंट कडनं फक्त 3 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत केली जाते, दुसरी मदत काहीच नाही. आता हे झालं ज्यांचं बोन मॅरो मॅच झालेलं आहे, आई वडील किंवा लहान भाऊ बहिणींची, हे त्यांचं आहे. पण ज्यांचं मॅच नाहीये आणि त्यांना आता काहीच ऑप्शन नाही, असं थोडक्यात म्हणजे माझंच नाही, आमचं तिघांचं मॅच नाहीये, दुसरं बरंचसं आपण आयुर्वेदिक होमिओपॅथिक सर्व करून बसतो, कुठंच त्याला इफेक्ट झालेला नाहीये. म्हणजे आता जीन थेरपी जी नवीन डेव्हलप होती तिची येण्याची वाट बघणे आणि तोपर्यंत त्याला व्यवस्थित सांभाळणे. मला सांभाळणे म्हणजे काय आलं, त्याच्यामध्ये त्याचं हिमोग्लोबिन 9च्या वरती ठेवणं. आता रेग्युलरली जे ब्लड आपण घेतो त्याच्यापासून लोहाचं प्रमाण खूप जास्त वाढतं, तर त्याला ते लोह एक्सेस होऊ नये, एक्सेस झालेलं लोह काढून टाकावं, त्यासाठी आयर्न चिलेशन टॅबलेट असतात, ते देणं गरजेचं असतं. पण ते टॅबलेट म्हणजे एक गोळी म्हणजे 50 रुपयाची. आज माझ्या मुलांना रोजचे 3 गोळ्या चालू, 1,500चा डोस चालू, 150 रुपये रोज. हे सगळ्याच पालकांना पॉसिबल होतं. तर त्या गव्हर्नमेंटकडनं अवेलेबल करणं, काही वर्षापूर्वी व्यवस्थित ब्रँड असलेला, त्या मुलांना इफेक्टिव्ह असलेला, चांगल्या कंपनीच्या गोळ्या सिव्हिलमध्ये अवेलेबल होत्या. पण जसं टेंडरिंग बदललं, दुसऱ्या कंपनीच्या आहे, त्याच्यापासून मुलांना त्याचं इफेक्ट तर सोडा, पण त्याच्यापासून त्रास नाही. तर पूर्ण महाराष्ट्रातले आम्ही ते बंद केलं. तर मग त्यांनी बंद केलं म्हणजे असंच त्यांनी फक्त ते बॅच चेंज केलं, पण अजूनही सप्लाय त्याच कंपनीचं. आणि बरंच आता तितकं जवळपास वर्ष झालं ते रेग्युलरली मुलं त्याचं घेत आहे, तर त्याचं फेरिटिन कुठल्याही प्रमाणात चेंज झालेलं नाही, उलट वाढत चालले पण कमी होत नाहीये. शासनाला आम्ही दर्शवी इच्छितो, आरोग्य जागृती आपल्या दारी न राही कोणी उपचारावं. शासना माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप जास्त खर्च केला जातो, वेळोवेळी त्यांना पुरवठा, औषधी पुरवठा दिला जातो, परंतु जे थॅलेसिमिया रुग्ण आहे आज त्यांच्या पाल्यांना, मुलांना सांभाळण्यासाठी जे यातायात सहन करावं लागते, तर शासनाने याकडे गंभीर लक्ष घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीने हा आवाज उठवणं खूपच गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येक विषयाला धरून आपण आवाज उठवतोय, परंतु वैद्यकीय क्षेत्रात सर्वात महत्वाचा आणि गंभीर प्रश्न हा आहे की थॅलेसिमिया रुग्णांना सांभाळणं, त्यांचे आई वडील त्यांची काय हाल अपेक्षा होते हे तुम्ही बघतच असतात. परंतु मोठा विषय आहे खर्चिक.
हे जे हात मोलमजुरी करणारे हे जे महिन्याला जवळपास 5 ते 6 हजार रुपये खर्च करणं हे योग्य नाही, शक्य नाही. त्याचबरोबर त्यांना 15 दिवसाला किंवा महिन्याला जे ब्लड द्यावं लागतं, रक्त द्यावं लागतं, रक्त पुरवठा वेळेवर त्यांना मिळत नाही, रक्ताचा खर्च त्यांना झेपत नाही. तर अशा विषयाला जर स्थानिक किंवा कोणत्याही जिल्ह्याच्या रुग्णासाठी जिल्हा प्रतिनिधी असो किंवा लोकप्रतिनिधी असेल, आमदार खासदार असेल, यांनी हा आवाज उठवणं खूपच गरजेचं आहे. सर, मला सांगा जाता की तुम्ही आज 10 वर्षांना महानगरपालिका सेंटर जे चालवतात, यामध्ये रक्तविकार तज्ञ तुमच्यासोबत जे काम करताय, ते सहकार्य करताय, त्यांच्याबद्दल आपल्याला काय बोलायचं आणि पालकांना काय संदेश द्यायचा? तर बघा, डे केअर सेंटरसाठी आम्हाला महानगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिली. त्याला आम्ही डेव्हलपही केलं. कारण पहिली जागा अशी होती की तिथे मुलांना ब्लड ट्रान्सफ्युजन घेणं शक्यच नव्हतं. एका संस्थेने आम्हाला त्यासाठी मदत केली आणि त्यांनी आम्हाला ते व्यवस्थित डेव्हलप करून. पण नुसतं त्यासाठी तिथं आम्हाला डॉक्टर गरजेचं होतं. तर मी बऱ्याच डॉक्टरांची चर्चा केली आणि त्यांना रिक्वेस्ट केली, बाबा आम्हाला ती मदत करा. पण कोणी तयार झालं. मग डॉक्टर मनोज तोष्णीवार, जीवन अमृत हॉस्पिटल, त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली, सर आता आपण, कारण शेवटी किती जर बाकी दुसऱ्या डॉक्टरने मदत केली तर ट्रीटमेंटसाठी शेवटी तुमच्याकडेच यायचं, तर का न पहिल्यापासून आपणच यांची काळजी घेतली. मग त्यांनी आम्हाला होकार दिला आणि आता जे डे केअर सेंटर चालतंय ती पूर्णपणे डॉक्टर मनोज तोष्णीवार सरांच्या अंतर्गत चालतं. ते त्यांच्याकडनं रोज सकाळी व्यक्ती येतात, डॉक्टर येतात, मुलांना चेकअप करतात, फिटनेस सांगतात आणि नंतर ब्लड लावल्या जातं. दर 6 महिन्याला त्यांची पॅथॉलॉजी चेकअप केला जातं. हे चेकअपचे रिपोर्ट आल्यानंतर मनोज सर स्वतः येतात, त्यांचं प्रत्येक मुलांना चेक करतात, मागे 6 महिने काय झालं आणि पुढे 6 महिने कसं सांभाळायचं, त्याचं हिमोग्लोबिन किती मिनिट आहे, का आयर्न चिलेशनचे टॅबलेट्स पावर कमी जास्त करायची, आणखी काही त्याला इन्फेक्शन झालेलं आहे, हे इत्याभूत ट्रीटमेंट ते सजेस्ट करतात. फक्त याचं सगळं करण्याचा उद्देश हाच आहे की थॅलेसिमियाची एक जी ट्रीटमेंट आहे सर्व मुलांना मिळाली आणि त्यांचं आरोग्य नॉर्मल मुलांसारखं त्यांनी जगावं. पण आता जर मनोज तोष्णीवार सरांकडे त्यांच्याच हॉस्पिटलला जर जायचं म्हटलं किंवा दुसऱ्या हेमॅटॉलॉजिस्टकडे जायचं म्हटलं तर कमीत कमी 5 ते 8 हजार रुपये खर्च. तिथे गेल्यानंतर हे सगळे चाचण्या त्यांना कराव्या लागतात आणि चाचण्या केल्याशिवाय डॉक्टर काहीच सांगू शकत नाही आणि सर्व पालकांना हे करणं गरजेचं शक्य नाही. म्हणून आम्ही ते जेवढं होईल तेवढं कमीत कमी कॉस्ट मध्ये किंवा फ्री मध्ये आपण त्या चाचण्या उपलब्ध करून देतो आणि सर आल्यानंतर कुठल्याही फीज न घेता, काही अपेक्षा न ठेवता सर्व मुलांना चेक करून मग त्यांना ट्रीटमेंट सजेस्ट करतो. बरं, मला सांगा सर, आता तुम्ही थॅलेसिमिया रुग्णाचे पालक आहात, सर्वसामान्य रुग्णाच्या नातेवाईक किंवा थॅलेसिमिया रुग्णाच्या नातेवाईकाला काय संदेश देणार, कारण त्यांचा कसं सांभाळतो? जसं आता आम्ही थॅलेसिमिया डे केअर सेंटर मध्ये जसं मुलांना आम्ही सांभाळतोय की त्यांचं हिमोग्लोबिन हे 9-9.5च्या वरती असावं. उद्या थॅलेसिमिया डे केअर सेंटर असो किंवा नसो, तुम्ही फक्त एकच करायचं आहे की त्या पेशंटचं, त्या मुलाचं हिमोग्लोबिन हे 9च्या वरती असावं आणि दर 6 महिन्याला 3 महिन्याला फेरिटिन टेस्ट करावी आणि आयर्न चिलेशनच्या टॅबलेट ज्या आहेत त्या आता गव्हर्नमेंटकडनं मिळो नाही मिळो ती तुमची जिम्मेदारी आहे की त्याला ती वेळेवरती दिल्या गेली पाहिजे. एवढं जर त्यांनी गोष्टी सांभाळल्या तर या मुलांचं दीर्घ आयुष्य लागेल. धन्यवाद देवेकर साहेब, तुम्ही खूप चांगला आपला मूल्य वेळ आमच्या स्टुडिओमध्ये दिलेला आहे आणि आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत असणार आहे. तुमचे मित्र परिवार तुमच्यासोबत आहे आणि आपल्या मुलाला पण दीर्घ आयुष्य लाभो हीच आमची इच्छा असते, अपेक्षा आहे. आणि सर्वच रुग्णांना आम्ही एकच सांगू इच्छितो, कोणत्याही आजाराला घाबरून न जाता त्याचा सामना करणे हेच गरजेचे आहे. धन्यवाद. आरोग्य जागृती.